व्हेरी गुड आफ्टरनून SY BSc स्टुडंट. मागच्या लेक्चरला आपण इम्पॉर्टन्स ऑफ ॲनालिटिकल केमिस्ट्री हा कन्सेप्ट बघितला होता. तर टुडे वी आर गोइंग टू डिस्कस अबाउट इंट्रोडक्शन ऑफ ॲनालिटिकल केमिस्ट्री इन विच some sub points or some sub contents. Each and everybody SY BSc student, we have to start in chemistry paper 3rd. Today we have to start from types of sampling. म्हणजे आज आपण टाइप्स ऑफ सॅम्पलिंग हा कन्सेप्ट बघणार आहे. टाइप्स ऑफ सॅम्पलिंग. टाइप्स ऑफ सॅम्पलिंग. विद्यार्थी मित्रांनो, टाइप्स ऑफ सॅम्पलिंग मध्ये दोन प्रकारचे सॅम्पलिंगचे प्रकार आहेत. एक म्हणजे पहिला कंटेन आहे रॅन्डम सॅम्पलिंग. रॅन्डम सॅम्पलिंग. दुसरं आहे नॉन रॅन्डम सॅम्पलिंग. नॉन रॅन्डम सॅम्पलिंग. आता बघा, नॉन रॅन्डम आणि रॅन्डम या दोन मधला फरक बघू आपण. रॅन्डम सॅम्पलिंग म्हणजेच असिस्टमॅटिक. असिस्टमॅटिक सॅम्पलिंग. आणि दुसरं आहे नॉन रॅन्डम सॅम्पलिंग. म्हणजेच याला आपण पहिल्या कन्सेप्टला आपण नॉन रॅन्डम असं सुद्धा म्हणू शकतो. नॉन रॅन्डम सॅम्पलिंग. आणि दुसरं जे कन्सेप्ट आहे, पहिलं जे कन्सेप्ट आहे नॉन सिस्टमॅटिक म्हणून आपण याला. नॉन रॅन्डम म्हटल्यापेक्षा नॉन सिस्टमॅटिक. नॉन सिस्टमॅटिक सॅम्पलिंग. आणि दुसरं जे कन्सेप्ट आहे ते नॉन रॅन्डम, म्हणजेच याला सिस्टमॅटिक सॅम्पलिंग असं कन्सिडर करू. तर सगळ्या विद्यार्थ्यांना लक्षात घ्यायचं आहे की नेमकं सॅम्पलिंग म्हणजे काय. आता बघा, या सॅम्पलिंग मध्ये दोन प्रकार दिलेला आहे. एक आहे रॅन्डम सॅम्पलिंग आणि दुसरं आहे नॉन रॅन्डम सॅम्पलिंग. आणि रॅन्डम सॅम्पलिंगला याला दुसऱ्या भाषेमध्ये असिस्टमॅटिक सॅम्पलिंग असं सुद्धा म्हटलेलं आहे, किंवा नॉन सिस्टमॅटिक सॅम्पलिंग सुद्धा असं म्हटलेलं आहे. नॉन रॅन्डम सॅम्पलिंगला सिस्टमॅटिक सॅम्पलिंग असं म्हटलेलं आहे. म्हणजे बघा, याच्यामध्ये नेमकं करायचं काय की नॉन रॅन्डम सॅम्पलिंग म्हणजे बघा, याच्यामध्ये सिलेक्शन ऑफ ए सॅम्पल ॲट रॅन्डम विदाउट एनी स्पेसिफिक मेथड. म्हणजे या रॅन्डम सॅम्पलिंग मध्ये कुठल्याच प्रकारची अशी स्पेसिफिक मेथड नाही आहे की या स्पेसिफिक म्हणजे कुठल्याच प्रकार विदाउट स्पेसिफिक मेथड. सपोज रॅन्डम सॅम्पलिंग मध्ये आपण एखादा कुठला तरी समजा एखादा मटेरियल जर घेतलं, सपोज आपण एक एक्झाम्पल दिलेला आहे की याच्यामध्ये एक ओव्हर घेतलेला आहे आणि या ओव्हरचं या म्हणजे रॅन्डम सॅम्पलिंग मध्ये म्हणजे याचं एक एक्झाम्पल म्हणून कन्सिडर केलेलं आहे. तर बघा, याच्यामध्ये नेमकं काय दिलेलं आहे की एक्झाम्पल मध्ये की वी हॅव गिवन फॉर अनालिसिस ओव्हर. म्हणजे हे अनालिसिस साठी हा ओव्हर काय केलेला आहे, कन्सिडर केलेला आहे, घेतलेला आहे ॲज अ एक्झाम्पल म्हणून. आणि या एक्झाम्पलचं म्हणजे कुठल्या तरी क्वांटिटीमध्ये समजा हा सॅम्पल घेतलेला आहे. म्हणजे आपण कन्सिडर करू की वी हॅव गिवन इन रॅन्डम सॅम्पलिंग ए ओव्हर, स्मॉल क्वांटिटी ऑफ ओव्हर फॉर अनालिसिस. म्हणजे या रॅन्डम सॅम्पलिंग मध्ये कुठला तरी एक ओव्हर घेतलेला आहे आणि याची स्मॉल क्वांटिटीमध्ये याची अमाऊंट आहे आणि याला अनालिसिस केलेला आहे. आणि अशा प्रकारच्या या म्हणजे सॅम्पलिंगला रॅन्डम सॅम्पलिंग असं म्हटलेलं आहे. म्हणजेच रॅन्डम सॅम्पलिंग मध्ये कुठल्याच प्रकारची स्पेसिफिक मेथड नाही आहे. कुठली अनस्पेसिफिक मेथड मध्ये हे हा जो समजा कंटेन आहे किंवा हे जे अनालिसिस आहे हे करता येईल. म्हणजे जसं समजा याच्यामध्ये ओव्हर घेतलेला आहे, त्याच्यानंतर तुम्हाला वॉटर घेता येईल, तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे कुठलाही समजा म्हणजे सबस्टन्स घेता येईल की जेणेकरून त्याच्यामध्ये आपल्याला कुठल्याच प्रकारची सिस्टमॅटिक मेथडने ते अनालिसिस नाही करता आली तरी चालेल. कारण की त्या कंडिशनला जसं म्हटलेलं आहे की असिस्टमॅटिक सॅम्पलिंग किंवा नॉन सिस्टमॅटिक सॅम्पलिंग. आता बघा, याच्या अपोजिट हे आहे कंडिशन
रॅन्डम सॅम्पलिंग. आता रॅन्डम सॅम्पलिंग म्हणजे नेमकं काय? आता पहिल्यांदा बघा, आपण रॅन्डम सॅम्पलिंग बघितलेलं आहे. या रॅन्डम सॅम्पलिंग मध्ये असं म्हटलेलं आहे की रॅन्डम सॅम्पलिंग सिलेक्शन ऑफ द सॅम्पल ॲट रॅन्डम विदाउट एनी स्पेसिफिक मेथड. म्हणजे याच्यामध्ये कुठल्याच प्रकारची स्पेसिफिक मेथड म्हणजे युटिलाइज केलेली नाही, यूज केलेली नाही आहे. आणि त्याच्यामध्ये एक एक्झाम्पल दिलेलं आहे की जनरली हे जे समजा रॅन्डम सॅम्पलिंग आहे याच्यामध्ये कोणताही जो काही समजा तुम्ही एक्झाम्पल घ्या त्याच्यामध्ये ते होमोजिनियस असलं पाहिजे तो सबस्टन्स. हे एक समजा त्याच्यामध्ये प्रिफरेबल कंडिशन आहे. होमोजिनियस तो सबस्टन्स असणं अतिशय गरजेचं आहे. विदाउट होमोजिनियस सबस्टन्स वी कॅन नॉट अप्लाय, वी कॅन नॉट कॅरीड ऑन रॅन्डम सॅम्पलिंग. म्हणजे याच्यामध्ये जो काही समजा तुम्ही सबस्टन्स यूज कराल तो होमोजिनियसच असणं गरजेचं आहे. त्या कंडिशनला रॅन्डम सॅम्पलिंग असं म्हटलेलं आहे, किंवा दुसऱ्या भाषेमध्ये असिस्टमॅटिक सॅम्पलिंग सुद्धा असं म्हटलेलं आहे. अजून तिसऱ्या भाषेमध्ये नॉन सिस्टमॅटिक सॅम्पलिंग सुद्धा असं म्हटलेलं आहे. त्याच्यानंतर बघा दुसरा कंटेन आहे नॉन रॅन्डम म्हणजेच सिस्टमॅटिक. नॉन रॅन्डम म्हणजेच सिस्टमॅटिक. म्हणजे बघा आता या कंडिशन मध्ये काय होते, व्हॉट हॅपनिंग इन नॉन रॅन्डम सॅम्पलिंग और सिस्टमॅटिक सॅम्पलिंग. सिस्टमॅटिक म्हणजे आता तुमच्या लक्षात आलं असेल की कोणतीही गोष्ट जर समजा आपण सिस्टमॅटिक केली तर जे प्रोसेस आहे ते चांगल्या पद्धतीने आपण म्हणजे करू शकतो, किंवा चांगल्या पद्धतीने आपण त्याला पूर्ण करू शकतो असं म्हणायला हरकत नाही. म्हणजे बघा नॉन रॅन्डम सॅम्पलिंग म्हणजे सिस्टमॅटिक सॅम्पलिंग याच्यामध्ये असं दिलेलं आहे की नॉन रॅन्डम सॅम्पलिंग सिलेक्शन ऑफ द सॅम्पल इन स्पेसिफिक वे. कुठल्या तरी समजा स्पेसिफिक वेनेच आपल्याला तो करायचा आहे. म्हणजे या कंडिशन मध्ये कुठली स्पेसिफिक वे किंवा कुठली स्पेसिफिक समजा कंडिशन अप्लाय करायची नाही, पण याच्यामध्ये कुठली तरी एक स्पेसिफिक वेनेच आपल्याला हे नॉन रॅन्डम सॅम्पलिंग काय करायचे, वर्कआउट करायचं. तर काय दिलेलं आहे बघा समोर, इन दिस मेथड सॅम्पल इज टेकन आफ्टर ए फिक्स टाइम इंटरवल फ्रॉम बल्क. म्हणजे बघा याच्यामध्ये असं टायमिंग आहे की जर समजा उदाहरण आहे, हा एक पेन आहे, मला नॉन रॅन्डम सॅम्पलिंगनं 10 पेन बनवायचे, म्हणजे असं त्याचं रिक्वायरमेंट आहे. म्हणजे रेग्युलर म्हणजे इंटरवल असं दिलेलं आहे शब्द आफ्टर फिक्स टाइम इंटरवल. म्हणजे समजा 10 मिनिटामध्ये उदाहरण आपण म्हणजे कन्सिडर करतो की 10 आपल्याला पेन बनवायचे. सपोज 10 पेन आपल्याला काय करायचं, तयार करायचे. 10 पेन्स प्रिपेअर करायचे. म्हणजे हे झालं नॉन रॅन्डम सॅम्पलिंग म्हणजे सिस्टमॅटिक वेनं. म्हणजे 10 मिनिटामध्ये 10 पेन तयार झाल्या पाहिजे, किंवा 100 पेन 100 मिनिटामध्ये जवळपास 50 पेन आपल्याला तयार करायचे. 15 पेन्स प्रिपेअर्ड. म्हणजेच याला म्हणतात सिस्टमॅटिक सॅम्पलिंग. म्हणजे बघा 10 मिनिटामध्ये 11 पेन तयार नाही झाल्या पाहिजे, फक्त 10 झाल्या पाहिजे. त्याच्यानंतर 100 मिनिटामध्ये 50 झाल्या पाहिजे, असं त्याचं टाइम फिक्स झालेलं आहे. अशा प्रकारच्या जे काही समजा सिस्टीम आहे त्याला सिस्टमॅटिक सॅम्पलिंग असं म्हटलेलं आहे. आता याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे एक्झाम्पल दिलेलं आहे की जर समजा एखादी टॅबलेट मशीन असेल, म्हणजे याच्यामध्ये काय प्रिपेअर होईल, टॅबलेटच प्रिपेअर होईल. आता समजा 20 मिनिटामध्ये 20च टॅबलेट तयार झाल्या पाहिजे. 20 मिनिटामध्ये 20च टॅबलेट तयार झाला पाहिजे. त्याचं फिक्स म्हणजे टाइम इंटरवल दिलेला आहे की एखाद्या मशीन मध्ये जर आपण 20 मिनिट असं म्हणजे रिक्वायरमेंट असेल टायमिंग की 20 मिनिटामध्ये 20 पेन तयार करायचे, याच्यामध्ये 20 टॅबलेट तयार केलेला आहे 20 मिनिटामध्ये. म्हणजेच हे एक जनरल मेथड आहे किंवा रिक्वायरमेंट आहे की 20 मिनिटामध्ये 20च टॅबलेट झाल्या पाहिजे त्या मशीन मध्ये तयार, 21वी नाही किंवा 19वी नाही. अशा पद्धतीनं जे काही समजा सिस्टीम वर्कआउट करते त्याला सिस्टमॅटिक सॅम्पलिंग असं म्हटलेलं आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट कन्सेप्ट आहे, आता हे रॅन्डम आणि नॉन रॅन्डम सॅम्पलिंग सगळ्यांच्या लक्षात आलं असेल. एकच लक्षात ठेवायचं की रॅन्डम सॅम्पलिंग म्हणजे असिस्टमॅटिक सॅम्पलिंग, म्हणजे त्याच्या कुठल्याच प्रकारची स्पेसिफिक मेथड नाही आहे. नॉन सिस्टमॅटिक सुद्धा त्याला म्हणता येईल. त्याच्यानंतर दुसरी मेथड असं आहे की नॉन रॅन्डम सॅम्पलिंग, म्हणजे याला सिस्टमॅटिक म्हणजे याला स्पेसिफिक मेथड आहे की 10 मिनिटामध्ये 10 पेन तयार झाले पाहिजे, 10
मिनिटांमध्ये 10 टॅबलेट तयार झाला पाहिजे. टाइम इंटरव्हल म्हणजे त्याचं फिक्स आहे. अशा दोन्ही समजा जे काही समजा कन्सेप्ट आहे इट इज रिलेव्हंट टाइप ऑफ सॅम्पलिंग. सगळ्यांच्या लक्षात आलं असेल की रॅन्डम सॅम्पलिंग म्हणजे काय आणि नॉन रॅन्डम सॅम्पलिंग म्हणजे काय. दोन्ही याचे एक्झाम्पल तुम्हाला इथे मी एक्सप्लेन करून दिलेलं आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट कन्सेप्ट आहे याच अनालिटिकल केमिस्ट्री मधलाच पार्ट आहे. त्याला आपण सब कन्सेप्ट तसं कन्सिडर करू. नंतरचा कन्सेप्ट आहे ॲक्युरसी अँड प्रिसिजन. ॲक्युरसी अँड प्रिसिजन. मित्रांनो आता हा ॲक्युरसी आणि हा प्रिसिजन जनरली सगळ्यांच्या स्टडी मधून गेलेला असेल किंवा मागच्या वर्षी तुम्ही प्रिपेअर केला असेल की जनरली ॲक्युरसी अँड प्रिसिजन कोणती गोष्ट करताना ॲक्युरसी आणि प्रिसिजन या दोन्ही गोष्टी आपल्याला म्हणजे करावं लागेल. कारण की जर समजा एखादी आपण रिॲक्शन तयार करत असेल किंवा एखाद्या वेळेस आपण टायट्रेशन करत असेल तर त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे आपल्याला समजा स्टुडंट, जसं समजा 5 स्टुडंटचा ग्रुप असेल, 5 स्टुडंटचा वेगवेगळ्या प्रकारचे 3 ग्रुप असेल, याला आपण ए नाव देऊ, याला बी नाव देऊ, याला सी नाव देऊ. म्हणजेच तुम्हाला ॲक्युरसी आणि प्रिसिजन याच्यामधलं मला डिफरन्स सांगायचं, नंतर आपण तो कॉन्सेप्टकडे आपण वाढणार आहे. तर बघा समजा या 5 स्टुडंटला मी टायट्रेशनसाठी एखादं समजा कुठलं तरी टायट्रेशन दिलं असेल स्टँडर्डायझेशनसाठी किंवा मोलॅरिटी डिटेक्ट करण्यासाठी, तर यांचं जे काही रिझल्ट असेल त्यांचे 24.9 आलं असेल, दुसऱ्या ग्रुपचं 24.1 आलं असेल, तिसऱ्या ग्रुपचं 24.2 आलं असेल. तर बघा याच्यामध्ये आपल्याला मीन काढता येईल, जवळपास मीन काढता येईल किंवा याच्यामध्ये जे काही समजा क्लोजनेस आहे, जसं समजा हा जो डिफरन्स आहे या दोन्ही समजा जे काही समजा व्हॅल्यू आहे याच्यापेक्षा कितीतरी जास्त आहे, त्याच्यामुळे बघा हे जे याच्यामधला जो काही समजा डिफरन्स आहे याला आपल्याला ॲक्युरसी म्हणता येईल. म्हणजे नियरेस्ट म्हणजे क्लोजनेस ऑफ द रिझल्ट, म्हणजे कोणती व्हॅल्यू जर आपण मेजर करायची असेल तर त्यांचा जो काही रिझल्ट असेल त्याला आपण दुसऱ्या भाषेत थेरॉटिकल व्हॅल्यू आणि ऑब्झर्व व्हॅल्यू असं सुद्धा म्हणता येईल. जर थेरॉटिकल व्हॅल्यू 24.2 असेल आणि आपलं रिझल्ट जर समजा जे प्रॅक्टिकल व्हॅल्यू आहे ते इथपर्यंत जर आलं असेल तर याला आपल्याला ॲक्युरसी असं सुद्धा म्हणता येईल. तर बघा आपण 1 बाय 1 तो कन्सेप्टकडे वळणार आहे. तर each and everybody student you should understand very well what happening in accuracy as well as precision also. तर बघा ॲक्युरसी म्हणजे काय, अनालिटिकल केमिस्ट्री मध्ये म्हणजे याचं एक डेफिनेशन दिलेलं आहे की इट डील्स विथ द स्टडी ऑफ ॲक्युरसी. इट इज यूज करेक्टनेस ऑफ द मेजरमेंट. म्हणजे जे काही समजा कुठल्याही समजा तुम्ही एखादी मेजरमेंट करत असेल तर जवळपास तो करेक्ट असा म्हणजे जवळपास करेक्टच्या जवळपास असणं गरजेचं आहे. आताच तुम्हाला एक एक्झाम्पल दिलेलं आहे की 3 ग्रुप वेगवेगळ्या पद्धतीने आपल्याला सेपरेट करायचे आहे आणि त्यांना जर समजा आपण एखादा टायट्रेशन करायला दिलं असेल तर त्यांचं सगळ्यांचं रिझल्ट जवळपास क्लोजनेस असेल म्हणजे जवळपास असेल, त्याला आपण ॲक्युरसी असं कन्सिडर करू शकतो. दुसऱ्या भाषेमध्ये बघा ॲक्युरसीचं असं दिलेलं ॲक्युरसी बद्दल असं दिलेलं आहे की ॲक्युरसी ऑफ द मेजरमेंट इट डिपेंड ॲज डिग्री ऑफ ॲग्रीमेंट बिटवीन थेरॉटिकल व्हॅल्यू अँड ऑब्झर्व व्हॅल्यू. म्हणजे थेरॉटिकल व्हॅल्यू आणि ऑब्झर्व व्हॅल्यू याच्या दोघांमधला जे काही समजा फरक आहे, डिफरन्स आहे, दॅट इज कॉल्ड ॲज काय ॲक्युरसी. त्याला ॲक्युरसी असं म्हणता येईल. जसं तुम्हाला आता एक एक्झाम्पल मी एक्सप्लेन करून दिलेलं आहे, दॅट इज कॉल्ड ॲज काय, दॅट फेनॉमेनॉन इट इज कॉल्ड ॲज ॲक्युरसी. त्याच्यानंतर ॲक्युरसी बद्दल अजून एक नवीन म्हणजे दुसरा एक कन्सेप्ट दिलेला आहे की मेनी टाइम्स ट्रू व्हॅल्यू ऑर थेरॉटिकल व्हॅल्यू इज नॉट नोन बट सच इन केस प्रोबेबल व्हॅल्यू इज टेकन ॲज अ स्टँडर्ड अँड ऑब्झर्व्ड और मेजर्ड व्हॅल्यू इज कम्पेअर्ड विथ इट. म्हणजेच आताच तुम्हाला एक सांगितलेलं एक्झाम्पल की हा ए ग्रुप असेल, हा बी ग्रुप असेल आणि हा सी ग्रुप असेल. जर समजा ए ग्रुपची जी काही समजा व्हॅल्यू आली असेल टायट्रेशनच्या वेळेस 24.9 आणि यांचं 24.1, यांचं 24.2 आलं असेल तर हे जे काही आहे क्लोजनेस म्हणून आपण याला, क्लोजनेस म्हणजे जवळपास, म्हणजे यांची जर समजा 24.1 असेल, 24. म्हणजे याच्यामधली एक थेरॉटिकल व्हॅल्यू असेल आणि एक ऑब्झर्व्ड व्हॅल्यू असेल, या दोघांचं जे काही समजा कंपॅरिझन आहे याच्यामधला जो काही फरक आहे दॅट इज कॉल्ड ॲज ॲक्युरसी. त्यालाच काय म्हणायचं, ॲक्युरसी. त्याच्यानंतर बघा नंतरचा कन्सेप्ट बघू आपण सेम. आता ॲक्युरसी मध्ये त्याचे एक्झाम्पल घेऊ काही. सपोज व्हेन वी हॅव टू एंटर इन
practical lab. At that situation, we have to performing standardization or titration of any unknown compound किंवा to detect the molarity of unknown compound. म्हणजेच बघा ॲक्युरसीच्या रिलेटेड आपण एक कन्सेप्ट बघू. जेव्हा समजा आपण लॅबमध्ये जातो, लॅबमध्ये जवळपास 40 स्टुडंट असेल तर 40 स्टुडंट वन स्ट्रोक पूर्ण एक्सपेरिमेंट करणार नाही, त्यासाठी त्यांचे आपल्याला ग्रुप पाडावं लागेल. तर जवळपास आपण 10-10चे जर समजा 4 ग्रुप पाडले तर बघा या 4 ग्रुपमध्ये जे काही आपण त्यांना सॅम्पल प्रोव्हाइड केलं असेल त्या सॅम्पलमध्ये जे काही यांनी टायट्रेशन केलं असेल फॉर डिटेक्शन ऑफ मोलॅरिटी, म्हणजेच डिटेक्शन ऑफ मोलॅरिटीसाठी आपण कुठला तरी त्यांना अननोन सॅम्पल दिलेला असेल. डिटेक्शन ऑफ मोलॅरिटी थ्रू टायट्रेशन, म्हणजे टायट्रेशनच्या माध्यमातून आपल्याला काय करायचंय, मोलॅरिटी डिटेक्ट करायचे अननोन सॅम्पलची. तर बघा आपल्याकडे 40 स्टुडंट आहे, ए बी सी आणि डी. समजा 10-10 जणांचा ग्रुप जर असेल तर बघा याच्यामध्ये या 4ही ग्रुपमध्ये जे काही क्लोजनेस आला असेल, म्हणजे जवळपास जे काही समजा व्हॅल्यू आली असेल, म्हणजे ऍट द टाइम ऑफ फायनल टायट्रेशन किंवा एंड पॉईंट म्हणू आपण त्याला. जर टायट्रेशनच्या वेळेस यांची 24.1 असेल, यांची 24.2 असेल, यांची 25.0 असेल, यांची 24.9 असेल. आता बघा याच्यामध्ये जे काही 2 व्हॅल्यू दिलेले आहे ते जवळपास आताच एक्झाम्पल मध्ये आपण हे प्रूव्ह करून दिलेलं आहे की हे जे व्हॅल्यू आहे हे जवळपास क्लोज आहे. मग हे 2 जे व्हॅल्यू आलेले आहे हे 2 व्हॅल्यू सुद्धा हे सुद्धा जवळपासच आहे. मग आपण याच्यामध्ये असं कंपॅरिझन करू की याच्यामधलं जे काही समजा जो कन्सेप्ट आहे याच्यामध्ये जे काही समजा डिफरन्स आहे हे जवळपास सारखं असणं गरजेचं आहे. मग आता मी इथे 24.8 लिहू, मी इथे 24.0 लिहू आणि इथे 24.0 किंवा इथे 25 लिहिलं तरी चालेल. इथे 24.8 आणि इथे 24.1च आहे, इथे 24.9. म्हणजे बघा आता हे जे व्हॅल्यू आहे याच्यामध्ये आपल्याला कंपॅरिझन किंवा आपल्याला डिफरन्स काढता येईल. आता हे जे व्हॅल्यू आहे हे एकदम याचा डिफरन्स खूप जास्त आहे. हे तरी समजा जवळपास ह्या तिन्ही व्हॅल्यू म्हणजे क्लोजनेस आहे, म्हणजेच दॅट इज कॉल्ड ॲज ॲक्युरसी, त्याला ॲक्युरसी म्हणता येईल. परंतु यांचा आणि या दोन्ही जे काही समजा व्हॅल्यू आहे यांचा खूप मोठा डिस्टन्स असल्यामुळे हे व्हॅल्यू कन्सिडर करता येणार नाही, म्हणजे यांचं काहीतरी चुकलेलं आहे. परंतु जवळपास यांचं जे काही क्लोजनेस आहे जसं 48.8 आहे आणि 24.9 आहे, 25.00 आहे, म्हणजे हे नियरेस्ट व्हॅल्यू आहे. हे नियरेस्ट व्हॅल्यू असल्यामुळे या व्हॅल्यूला आपल्याला ॲक्युरसी म्हणता येईल. आलं लक्षामध्ये? तर each and everybody student you should listen carefully what is the role of accuracy. accuracy कशाला म्हणायचं हे तुमच्या लक्षात आलेलं असेल. त्याच्यानंतर बघा दुसरा कन्सेप्ट आहे प्रिसिजन. दिस इज ओव्हरऑल अबाउट accuracy. आता बघा प्रिसिजनच्या रिलेटेड आपल्याला बघायचं आहे की प्रिसिजन म्हणजेच काय. आता प्रिसिजनची डेफिनेशन आपण अशी करू, इट डील्स विथ द स्टडी ऑफ precision. It is used to compare closeness between repeated number measured for the experiment. म्हणजेच एखादा समजा प्रिसिजन कशाला म्हणायचं की एखाद्या वेळेस आपण जर समजा कुठला याच पद्धतीने आपल्याला डिटेक्ट करता येईल की टू डिटरमाइन द मोलॅरिटी ऑफ अननोन सॅम्पल किंवा अननोन कंपाऊंड, म्हणजे आपल्याला त्या कंपाऊंडची मोलॅरिटी डिटेक्ट करायची असेल तर प्रिसिजन म्हणजे नेमकं काय, तर त्याच्यामधला जो काही समजा रिपीटिंग जो काही समजा डिजिट आहे किंवा रिपीटिंग जो काही समजा युनिट आहे तर त्याच्या माध्यमातून आपल्याला प्रिसिजन डिटेक्ट करता येईल. सपोज आताच तुम्हाला एक एक्झाम्पल सांगितलं की 40 स्टुडंट असतील, 10-10 स्टुडंटचे जवळपास 4 समजा ग्रुप असतील, याला ए नाव देऊ, याला बी, याला सी आणि याला डी नाव देऊ. आता तुम्हाला सांगितलंय की हा टोटल जो काही समजा अनालिटिकल केमिस्ट्री आहे इट इज टोटली रिलिव्हंट ऑफ एक्सपेरिमेंट, म्हणजे एक्सपेरिमेंटचा रिलिव्हंटच आहे हा म्हणजे अनालिटिकल केमिस्ट्री. म्हणून आपण जनरली सगळे त्याच माध्यमातून एक्झाम्पल म्हणजे पाहणार आहोत. तर बघा आता याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे की क्लोजनेस ऑफ द मेजरमेंट, म्हणजे याच्यामध्ये सुद्धा जवळपास असतो समजा म्हणजे मेजरमेंट म्हणजे किंवा जे काही व्हॅल्यू मिळाली असेल ते जवळपासच असेल. ॲक्युरसी आणि याच्यामध्ये थोडंसंच फरक आहे, पण तो जो समजा तुमचा जो काही रिझल्टचा जो काही एंड पॉइंट आहे
जो तुमचा रिझल्ट आहे तो रिपीटिंग असला पाहिजे. म्हणजे त्याच्यामध्ये रिपीट असलं म्हणजेच आता समजा यांचं समजा 24.9 असेल, यांचं 24.8 असेल, यांचं 24.7 असेल आणि यांचं 24.9 असेल किंवा आपण याला 7 म्हणू की याच्यामध्ये म्हणजे प्रिसिजन कशाला म्हणायचं तर म्हणजे बघा रिपीटिंग युनिट म्हणजे याच्यामधला जो काही समजा सगळा जो काही समजा रिझल्ट आहे हे रिपीट असलं पाहिजे, असणं गरजेचं आहे. म्हणजे हे 2 डिजिट हे रिपीट असणं अतिशय गरजेचं आहे. म्हणजेच काय म्हटलेलं आहे की एनालिटिकल केमिस्ट्री टर्म्स प्रिसिजन इट इज यूज्ड टू कम्पेअर क्लोजनेस बिटवीन रिपीटिंग युनिट्स ऑफ द मेजरमेंट फॉर द सेम एक्सपेरिमेंट. म्हणजे या सगळ्यांना सेमच एक्सपेरिमेंट दिलेला आहे, परंतु यांची जी काही व्हॅल्यू आहे हे सगळ्यांचे रिपीट येणं अतिशय गरजेचं आहे. अशा प्रकारच्या कन्सेप्टला म्हणजेच याची ए ग्रुपची 24.9 आलेली आहे, बी ग्रुपची 24.8 आलेली आहे, सी ग्रुपची 24.7 आलेली आहे आणि डी ग्रुपची 24.7 आलेली आहे. म्हणजेच याच्यामध्ये जो काही मेन जो काही समजा रिझल्ट आहे तो जवळपास सारखाच आहे. या कंडिशनला प्रिसिजन असं म्हटलेलं आहे. सगळ्यांनी लक्षात द्या, इकडे प्रिसिजन आणि ॲक्युरसी मध्ये थोडासा फरक आहे. याच्यामध्ये रिपीटिंग युनिट नाही आहे, याच्यामध्ये रिपीटिंग युनिट्स आहे प्रिसिजन मध्ये. ऑन द बेसिस ऑफ एक्सपेरिमेंट, सेम एक्सपेरिमेंट वी हॅव टू अनालाइज what result we have to get at final condition, and it is designated as different system. One is accuracy and another is precision. Then त्याच्यानंतर बघा नंतरचा कन्सेप्ट आपण बघणार आहे की accuracy कशा पद्धतीनं अनालिसिस करायचं. we have to analysis accuracy. कन्सेप्टचं नाव आहे हाय डिग्री ऑफ प्रिसिजन डज नॉट इम्प्लिमेंट द ॲक्युरसी ऑफ द अनालिसिस. याच्यामध्ये बघा अशी कंडिशन दिलेली आहे की रिझल्ट ऑफ ए, रिझल्ट ऑफ बी, रिझल्ट ऑफ सी, म्हणजे आपल्याला कंपॅरिझन करायचं आहे. पहिला जो कन्सेप्ट आहे रिझल्ट ऑफ ए, दुसरं कन्सेप्ट आहे रिझल्ट ऑफ बी. जे आपण इथे ग्रुप बघितलेला आहे त्याच पद्धतीने आपल्याला हे डिस्टिंग्विश करायचं आहे, आपल्याला कंपॅरिझन करायचं आहे की यांचा जो काही डिस्टन्स आहे या डिस्टन्सला काय म्हणायचं आहे. हे सी, त्याच्यानंतर रिझल्ट ऑफ डी, त्याच्यानंतर ए बी सी दिलेलं आहे. आपण 3च ग्रुप कन्सिडर करू. पहिल्या ग्रुपमध्ये बघा ए ग्रुपमध्ये 0 पॉईंट जे काही डिटेक्ट केलेलं असेल त्यांनी 0.151 दिलेलं आहे आणि ते 0.150 दिलेलं आहे. म्हणजे ह्याच्यामध्ये जे काही डिस्टन्स काढलेलं आहे, जे मीन काढलेलं आहे ते काढलेलं आहे 0.152. म्हणजेच या दोघांचा जो काही कंपॅरिझन केलेला आहे इथे की जर समजा हे ऑब्झर्व व्हॅल्यू असेल तर नियर अबाउट हे व्हॅल्यू किंवा हे व्हॅल्यू यायला पाहिजे ए ग्रुपचं. त्याच्यानंतर बी ग्रुपमध्ये असं दिलेलं आहे की 0.165, 0.166. म्हणजे या दोघांचं कंपॅरिझन करताना याच्यामध्ये जे काही व्हॅल्यू दिलेली आहे ते आहे 0.165. म्हणजे बघा ही व्हॅल्यू याच्यामध्ये सुद्धा प्रिसिजन किंवा ॲक्युरसीच्या कंपॅरिझन मध्ये एक तर ही व्हॅल्यू यायला पाहिजे किंवा ही व्हॅल्यू म्हणजे जे ओरिजिनल व्हॅल्यू आहे ती व्हॅल्यू येणं अतिशय गरजेचं आहे. अशा पद्धतीनं याच्यामध्ये हे जे ए आणि बी आहे. त्याच्यानंतर सी मध्ये दिलेलं आहे की 0.160 याचे जे काही व्हॅल्यू आलेले आहे आणि दुसरं दिलेलं आहे की दुसऱ्या ग्रुपचं 0.155. तर हे किती यायला पाहिजे जवळपास, तर हे 55 दिलेलं आहे इथे 0.165. आता बघा या दोघांच्या कंपॅरिझन मध्ये खूप मोठा डिफरन्स आहे, तरी पण नियर अबाउट 155 अप टू 160 दिलेले आहे. तर 0.165 पर्यंत जरी समजा त्याचं कॅल्क्युलेशन मध्ये जेवढा डिफरन्स येत असेल तरी चालेल. म्हणजे अशा पद्धतीने वेगवेगळे जे काही ग्रुप आहे त्याला अनालिसिस केलेलं आहे आणि ऑन द बेसिस ऑफ अनालिसिस वी हॅव टू डिटेक्ट व्हॉट व्हॅल्यू ऑफ द प्रिसिजन अँड व्हॉट व्हॅल्यू ऑफ द ॲक्युरसी आणि प्रिसिजन मध्ये काय कंपॅरिझन करता येईल हे याच्यामध्ये चांगल्या पद्धतीनं म्हणजे वर्णन केलेलं आहे.
त्याच्यानंतर बघा ॲक्युरसी आणि प्रिसिजन याच्यामधला जे काही डिफरन्स आहे तो आपल्याला इथे मेन्शन करायचा आहे. ऑन द बेसिस ऑफ अनालिटिकल केमिस्ट्री और अनालिसिस ऑफ दॅट पर्टिक्युलर ॲक्युरसी अँड प्रिसिजन, तर आपण त्याचं डिफरन्स बिटवीन इथे डिस्टिंग्विश करणार आहे. नेमकं ॲक्युरसी म्हणजे काय आणि प्रिसिजन म्हणजे काय, ह्या दोन्ही कंडिशन आपल्याला कंपॅरिझन करता येईल. त्याला आपण डिस्टिंग्विश बिटवीन ॲक्युरसी अँड प्रिसिजन असं म्हणता येईल. तर पहिला जो कन्सेप्ट आहे ॲक्युरसी, तर ॲक्युरसीमध्ये असं दिलेलं आहे की डिग्री ऑफ ॲग्रीमेंट बिटवीन मेजर्ड व्हॅल्यू और ट्रू व्हॅल्यू, म्हणजे डिग्री ऑफ ॲग्रीमेंट बिटवीन मेजर्ड व्हॅल्यू और ट्रू व्हॅल्यू अशा प्रकारे दिलेला आहे. ट्रू व्हॅल्यू म्हणजे आपल्याला ट्रू व्हॅल्यू आणि मेजर्ड व्हॅल्यू म्हणजेच कंपॅरिझन करायचं आहे, त्या कंडिशनला ॲक्युरसी असं म्हणून म्हटलेलं आहे. दुसरं प्रिसिजन म्हणजे काय, डिग्री ऑफ ॲग्रीमेंट बिटवीन द रिपीटेड नंबर ऑफ द मेजरमेंट, म्हणजेच आताच तुम्हाला सांगितलं, आता जो काही कन्सेप्ट झालेला आहे त्याच्यामध्ये 24.2, 24.3, 24.5 अशा प्रकारे जे काही समजा रिपीटिंग जे काही युनिट झालेलं आहे रिझल्टमध्ये, दॅट इज कॉल्ड एज प्रिसिजन. त्याला प्रिसिजन असं म्हटलेलं आहे. म्हणजेच क्लोजनेस ऑफ द रिपीटिंग युनिट्स, त्याच्यामध्ये असं येईल क्लोजनेस ऑफ द रिपीटिंग युनिट्स. म्हणजेच आता या दोन्ही याच्यामध्ये आपल्याला कंपॅरिझन करता येते. त्याच्यानंतर दुसरं कन्सेप्ट आहे इट कॅनॉट बी डिटरमाइन एक्झॅक्टली, म्हणजे हा जो ॲक्युरसी आहे याच्यामध्ये आपल्याला एक्झॅक्ट जो काही समजा रिझल्ट आहे तो मिळणार नाही. म्हणजे इट कॅनॉट डिटरमाइन एक्झॅक्टली. म्हणजे बघा आता याच्या अपोजिट काय राहील मग प्रिसिजन मध्ये इट कॅन बी डिटरमाइन एक्झॅक्टली, म्हणजे इट कॅन डिटरमाइन एक्झॅक्टली. आत्ताच तुम्हाला सांगितलं की या कंडिशन मध्ये जे काही आपण एक्झाम्पल घेतलं 24.2, 24.3, 24.4, म्हणजे याच्यामध्ये रिपीटिंग युनिट्स आहे, म्हणजे नियर अबाउट तो रिझल्ट जवळपास म्हणजे करेक्टच आहे. या कंडिशन मध्ये आपण हे बघितलेलं आहे 24.9, 25.01, 25.2 अशा प्रकारे, म्हणजे याच्यामध्ये थोडंसं जास्त डिफरन्स आहे एका पॉईंटचं. त्याच्यामुळे हे ॲक्युरसी आणि प्रिसिजन म्हणजे एक्झॅक्ट जे काही आन्सर असेल दॅट इज कॉल्ड एज प्रिसिजन, आणि जवळपास असेल तर दॅट इज कॉल्ड एज ॲक्युरसी. त्याच्यानंतर दुसरं याच्यामध्ये कन्सेप्ट दिलेला आहे इट एक्सप्रेस इन टर्म्स ऑफ एरर, म्हणजे याच्यामध्ये हा जो समजा रिझल्ट आहे त्याच्यामध्ये एरर आहे म्हणजे हे चुकीचं आहे असं कन्सिडर करू. इट इज एक्झॅक्टली एरर, म्हणजे याच्यामध्ये एरर आहे परंतु याच्यामध्ये एरर नाही आहे. इट इज डिटरमाइन एक्झॅक्टली, ते तुम्हाला म्हणजे एक्सप्लेन करून दिलेलं आहे. एक्सप्रेस इन टर्म्स ऑफ डेव्हिएशन, इट एक्सप्रेस इन टर्म्स ऑफ डेव्हिएशन, म्हणजे हे जे याचा आन्सर आहे हे अतिशय म्हणजे करेक्ट आहे, बरोबर आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट पॉइंट आहे की फॉर ॲक्युरसी इट कम्पेअर्ड मेजर व्हॅल्यू अँड ट्रू व्हॅल्यू, म्हणजे याच्यामध्ये आपण ॲक्युरसी म्हणजे मेजर व्हॅल्यू आणि ट्रू व्हॅल्यू हे दोन्ही आपण कंपॅरिझन करू शकतो. आणि इकडे बघा प्रिसिजन वी कम्पेअर रिपीटेड नंबर ऑफ मेजरमेंट, म्हणजे याच्यामध्ये आपण जे काही रिपीटेड डिजिट आहे त्याचं आपण मेजरमेंट करू शकतो. अशा पद्धतीनं इंट्रोडक्शन ऑफ अनालिटिकल केमिस्ट्रीमध्ये आपण जे काही कन्सेप्ट बघितलेला आहे. टुडे वी हॅव टू कम्प्लीटेड टाइप्स ऑफ सॅम्पलिंग as well as accuracy and precision also, distinguish between as well as explanation as well as some example also we have to given for further that concept. Thank you so much.